नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. मित्रांनो, 2026 मध्ये सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाला ज्योतिषांनी एक विशेष नाव दिले आहे. ते नाव आहे रौद्र संवत. रौद्र म्हणजे उग्र किंवा तीव्र ऊर्जा. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वर्षाचे एक नाव, राजा आणि मंत्री असतात आणि त्या ग्रहांच्या प्रभावावरून त्या वर्षाचा स्वभाव सांगितला जातो. हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाची सुरुवात होते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून आणि याच दिवशी साजरा केला जातो गुढीपाडवा. 2026 मध्ये गुढीपाडवा साजरा होईल 19 मार्च गुरुवार. या दिवशी सुरू होईल विक्रम संवत 2083. पंचांगानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी 18 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6:47 सुरू होईल आणि 19 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7:34 असेल. त्यामुळे गुढीपाडव्याचा सण 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाईल. गुढी नेहमी सूर्योदयानंतर उभारली जाते. 19 मार्च रोजी सूर्योदय साधारण सकाळी 6:30 वाजण्याच्या आसपास आहे. त्यामुळे गुढी उभारण्यासाठी सकाळचा वेळ शुभ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या वारापासून वर्ष सुरू होते त्या वाराचा ग्रह त्या वर्षाचा राजा मानला जातो. 2026 मध्ये नववर्षाची सुरुवात गुरुवारी होत असल्यामुळे या वर्षाचे राजा असतील देवगुरु बृहस्पती आणि मंत्री असतील मंगळ ग्रह. म्हणून या वर्षाला म्हणतात रौद्र संवत. धर्मग्रंथांनुसार गुढीपाडव्याचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. ब्रह्मपुराणात सांगितले आहे, चैत्रे मासी जगत ब्रह्मा ससर्ज प्रथमं प्रभुः, म्हणजे चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. म्हणून हा दिवस सृष्टीचा पहिला दिवस मानला जातो. रामायणानुसार भगवान श्रीरामांनी 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून रावणाचा पराभव केला आणि अयोध्येत परतले, तेव्हा अयोध्येतील लोकांनी घराघरांत विजयध्वज उभारून त्यांचं स्वागत केलं. तोच विजयध्वज आज आपण गुढी म्हणून उभारतो. काही इतिहासकारांच्या मते गुढीपाडव्याची परंपरा प्राचीन भारतातील इंद्रध्वज उत्सवाशीही जोडलेली आहे. त्या काळात विजयाच्या निमित्ताने उंच ध्वज उभारला जात असे. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा संबंध शालिवाहन शकाशीही जोडला जातो. शालिवाहन नावाच्या राजाने शत्रूंवर विजय मिळवला आणि त्या विजयाच्या स्मरणार्थ नवीन कालगणना सुरू झाली. ती म्हणजे शालिवाहन शक. महाराष्ट्रात गुढीपाडवा स्वराज्याच्या इतिहासाशीही जोडला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भगवा ध्वज विजयाचे प्रतीक होता. त्यामुळे गुढीवरील भगवा वस्त्र त्या परंपरेची आठवण करून देते. आता पाहूया गुढीतील प्रत्येक गोष्टीचा अर्थ. गुढीसाठी वापरली जाते बांबूची काठी. बांबू सरळ वाढतो आणि अत्यंत मजबूत असतो, त्यामुळे तो प्रगती आणि स्थैर्याचे प्रतीक मानला जातो. गुढीवर बांधले जाते नवीन रेशमी वस्त्र. नवीन कपडा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन ऊर्जा. गुढीवर बांधली जातात कडुलिंबाची पाने. आयुर्वेदानुसार कडुलिंब आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. गुढीवर बांधल्या जातात साखरेच्या गाठी. त्या जीवनातील गोडवा दर्शवतात. गुढीच्या सर्वात वर ठेवला जातो चांदी किंवा तांब्याचा कलश. पण हा कलश उलटा का ठेवतात? प्राचीन काळात राजे युद्ध जिंकल्यावर किल्ल्यावर विजयध्वज उभारत असत. त्या ध्वजाच्या टोकावर धातूचा कळस ठेवला जात असे. गुढीवरील उलटा कलश त्या विजयध्वजाच्या कळसाचे प्रतीक मानला जातो. गुढी सहसा घराच्या उजव्या बाजूला उभारली जाते, कारण उजवी बाजू सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जाते. गुढी नेहमी उंच जागी ठेवली जाते. याचा अर्थ असा की विजय सर्वांना दिसावा आणि आनंद सर्वत्र पसरावा. गुढीपाडवा हा वर्षातील अत्यंत शुभ दिवस मानला जातो. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार वर्षात 3.5 शुभ मुहूर्त मानले जातात आणि गुढीपाडवा त्यापैकी एक आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते. त्यानंतर गुढी उभारून पूजा केली जाते आणि कडुलिंब व गूळ यांचा प्रसाद घेतला जातो. मित्रांनो, गुढीपाडवा आपल्याला एक सुंदर संदेश देतो. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी शेवटी सत्याचा विजय होतो. गुढी म्हणजे विजय, समृद्धी आणि नवीन सुरुवात. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी अमोघ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता.